तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये ना आपण डायरेक्ट डॉली चायवाला बनलो नाही का. डॉली हे बघू शकतात गज विषय आपली डॉली चायवाला सारखी दूध टाकणार आहे चायमध्ये. हे बघू शकतात की असं डॉली चायवाला कसा आहे, असं करून हे करतोय तसं दूध बीट टाकून मस्त चाय बनवून घेऊ. वो डॉली चायवाला था, अपन पप्पू चायवाला है. तो पप्पू चाय वाल्यासाठी एक लाईक. राम राम जी, राम राम सभी लोगों को आपका नमस्कार. तर आता आहे ना नेट न्यायला गेलो होतो ना, आलोय हे बघू शकतात नेट. चला आता आहे ना हे नेट आहे ना, चलो बघू शकतात हे नेट ठेवले आपल्याला आहे ना. कुठं लावायचं माहिती का नेट. नेट आहे नेट आपल्याला ही जी साईड आहे का अशी या साईडनी असं नेऊन तसं आणून परत तसं आणायचं आहे. कारण आहे ना इडं आहे ना असं पक्षाचं एक साईड पाय गुतला होता इथं. पक्षी कुत्र्याने ना पक्षी कुरतडून खाल्ला या साईडनी बाहेरून. मग आहे ना लावून देऊ नेट आहे ना. मग परत आपल्याला दुसरे पक्षी नाही करायचे, लावून देऊ नेट. आता पहिले पोल्ट्रीवरून जेवण करून येतो मस्त, मग नंतर आहे ना लावून देतो नेट. परत नको टेन्शन भाऊ, नाही तर मग लई टेन्शन होते. एक तर आधीच ते रोगाने पक्षी मेले 20-25 आणि त्यातल्या त्यात आता परत हे कुत्र्यांनी चालू केले. काय करावं तरी काय मॅम, पण तरी आता नेट आणलंय. आता आहे ना बसून जातो आणि एक कुत्रा आहे ना दिसला का ठोकला, दिसला का ठोकला, दिसला का ठोकला. मी नाही हाय गाई करणार डायरेक्ट. हां मग माझ्या नादी लागले ना, आता माझ्या पक्ष्यांच्या नादी लागले ना. तुम्ही आता बघा रे कुत्र्यांनो, तुम्हाला ना दिसला का ठोकणार, दिसला का ठोकणार डायरेक्ट. तर आता पहिले ना सगळं नेट कापून घेऊ आपण. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, भाऊबंद खरंच भाऊबंद आहे भाऊ. तिकडं बबलून आहे ना पाणी भरून राहिले भेटायला आणि इकडं कोणतरी कॉक चालू करून दिला होता. ते बघू शकता किती पाणी. आता मी बंद केला हा कॉक आहे ना. लय अवघड राहते भाऊबंद. सगळ्यांच्या नादी लागा पण भाऊबंदांच्या नादी नका लागू. तर आता आहे ना अशा प्रकारे ना तुम्ही बघू शकतात आपण कुत्र्यांपासून इथंच ती कोंबडी फाडली होती. कुत्र्यांपासून आपण आहे ना पक्ष्यांना तर प्रोटेक्ट केलेले आहे असं नेट लावून, जेणेकरून पक्ष्यांचा पाय बाहेर जाणार नाही आणि कुत्र्याचंही मुंडकं आतमध्ये घुसणार नाही, म्हणजे पक्षाच्या पायापर्यंत येणे होणार. त्याच्यासाठी आपण लावले इथे 2-3 टेबल टॅग आणखीन ओढून लावायचे राहिले आणि इकडून तर पॅक झालेले तुम्ही बघू शकतात, पूर्ण पॅक केलेले या साईडनी हे आपले पक्षी. मी आता खाद्याच्या भांड्यांना दोऱ्या बी लावल्या आहे. इथं एक्स्ट्रा लावून ठेवली इकडून एक आणि त्या साईडने एक एक्स्ट्रा लावून ठेवली. म्हणजे आता 5 भांडे लावले, तर मग समजा 2 एक्स्ट्रा वाढवायचे ठरले तर मग एक्स्ट्रा लावून ठेवायला पाहिजे नाही का. आणि पाण्याची लाईन तर तुम्हाला माहितीच अशी आपली ऑटोमॅटिक पाण्याची लाईन आहे. तिकडं पाण्याचं टिपाडी काहीच विषय नाही. आता पक्ष्यांपासून आपलं कुत्र्यांपासून पक्ष्यांना प्रोटेक्ट केले. पण कुत्रे जर दिसले ना भाऊ असा तुडावणार, जणला असा तुडावणार, बेमाप तुडावणार डायरेक्ट. सकाळी पक्षी फाडून होता मलाच कसं तरी झालं. मी नाही दाखवलं तुम्हाला, आता जाऊ द्या. ते कुत्रं मेलं काय. 2 मिनिट थांबावर का आपण त्याला पाहिलं मेलं का काय. हळूहळू जाऊ बरं का. ते कुत्रं तर मरेल नव्हतं, माझ्या करत होतं. तुम्ही ना लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आपण इथं ब्लॉग एंड करू.